आज आमच्यात नाही आहे. यांच्या माजमस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणीपायी या पैशापायी यांच्या गुंडगिरीपायी आज आमच्यात नाही. पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद म्हणताय ना ते जरा थांबवा, नका दुसऱ्यावर ढकलू. जरा चांगले धडे द्या. बघा बरं का, मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय, जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना. या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणा तुम्ही. आता नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे, दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा. कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि अशी खुनं करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागेल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल. असं नका वागू, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला. ही नव्यानं जे निवडून आले त्यांना हा इशारा समजायचा जरांगे पाटलांचा. म्हणजे तुम्ही इशारा समजता याला का काय समजता तुम्ही तुमचं बघा ना. आम्हाला माहीत नाही तुम्ही काय समजता याला. विनंती शब्द वापरेला आहे. पण माझे लोक मरायला लागले. खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर जड जाईल बरं. हो, तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईन बरं. काही तुम्हाला समजून घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. शेवटी जर नड्याला लागला, संयम जर सुटला, असू द्या ती काय खंडणी असू द्या, काय असायचं असू द्या, एक समाजाचं चांगलं काम करणारं सरपंच म्हणून आदर्श असणारं पोरगं, आदर्श गावाला पुरस्कार मिळालेलं पोरगं जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. आणि त्या नराधमाला, त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे. जात फीत नाही आणली पाहिजे. तिथं आम्ही जातीवादी नाहीत हे सिद्ध करायला पाहिजे. तुम्ही जर वारंवार असंच करायला लागलात तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का. नका ती वेळ येऊ देऊ, माझी विनंती. कारण आम्ही खूप आमचं काळीज जळालं आहे. आता एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो, हे 24 घंट्यापासून रस्त्यावर बसून आहेत, आरोपी अटक व्हावेत म्हणून. 2 आरोपी अटक पण झालेत, काहीकडं पथकं पण त्यांनी पाठवलेत असं SP साहेबांनी सांगितलं. म्हणून मी समाजाला विनंती केली, एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळेजण मिळून. पण आपण आपल्या भावाचं पोस्टमार्टम करू, अंत्यसंस्कार करू. कारण ते आपल्यात नाही आहे. त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजाला लागायला लागलं. कारण आता तर ते आपल्यात नाही आहेत, मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको. सरकार विटंबना करायला, छेड करायला. आपण भाऊ म्हणून सगळेजण, मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू. आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू, नको त्यांना तिथं धरायचं. म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितलं आहे, सरकारनं किंवा SP साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलं आहे आणि IG साहेबांच्या वतीनं पण सांगितलं आहे की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या. तर त्यांनी एक बॉडीगार्ड काहीतरी नियुक्त केला आहे. CIDची मागणी होती तर त्यांनी CIDचंही IG साहेबांनी त्यांना सरकारनं सांगितलं आहे की आपण ते ताबडतोब गठीत करून CID मार्फत तपास करू पण देऊ असं पण त्यांनी सांगितलं आहे. 2 निलंबनं होती, महाजन आणि पाटील म्हणून. तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात आहे, SPच्या PSIचं. ते म्हणले मी लगेच रात्री 9-10 वाजेपर्यंत करतो, सकाळपर्यंत करू द्या, हरकत नाही. आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे त्यांना IGच्या हातात आहे. तर IGने सांगितलं यांचा अहवाल आला, ते SP साहेबांनी सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचं आहे. आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लेखी दिले त्यांना, बरोबर का हो? तुम्हाला लेखी पत्र दिलेत ना? यांना लेखी पत्र दिलेत सगळे. आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं. आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही. इथं जे गावकऱ्याचं म्हणणं आहे तेच चालवलं आहे. पण याच्यात जर धोका दिलाच तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण ताकदीनं, गावकरी, मराठा समाज, आम्ही सगळेजण लढू हे शब्द दिला. जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढू. पाटील, या